पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या तळहातावर बसलेली आहे असा संदेश देणारे लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी मी वाचली, जी जगविख्यात आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये तिचं भाषांतर झालेलं आहे आणि मराठी साहित्यातील ती एक अनमोल हिरा आहे. फकीरा ही कादंबरी केवळ एका युवकाची धैर्याची कहाणी नाही, तर त्यामागे आहे भूक, उपासमार, संघर्ष आणि जाती व्यवस्थेच्या विरोधात, इंग्रज राजवटीच्या विरोधात उगारलेली एक वज्राची मूठ म्हणजेच फकीरा ही कादंबरी. या कादंबरीची सुरुवात होते राणोजी यांच्यापासून. राणोजी हा मोठ्या हिमतीचा, धैर्यवान, शूरवीर असा एक मांग जातीतला तरुण होता, ज्याला एक सुखी, आनंदी परिवार होता आणि ज्याचा गावामध्ये मान सन्मान होता. गावातून जात असताना एका पाटलानं आपली नाराजगी त्याच्या जवळ व्यक्त केली. पाटील म्हणत होता की शेजारच्या गावामध्ये आता जत्रा सुरू होईल, आनंदी आनंद राहील, परंतु आपल्या गावात मात्र जत्रा नाही. त्यामुळे गावामध्ये सुखसुखाट आहे. माणसं संध्याकाळ झाली की आपापल्या घरामध्ये जाऊन झोपतात, कुणी बोलायलाही उरत नाही. आणि ही खंत तो राणोजीला शब्दांद्वारे व्यक्त करून दाखवतो. राणोजी मग घरी आल्यावर ठरवतो की मी ती जोगिनीची प्रथा जी आहे ती जोगिनी त्या गावावरून पळवून आणणार आणि बेत पक्का होतो. तो त्या जत्रेमध्ये सामील होतो आणि अत्यंत चपळाईने जोगीन चोरतो. आपल्या जबऱ्या नावाच्या घोड्यावरती टांग मारून बसतो आणि मागून येणाऱ्या बापू, खोत आणि इतर सर्वांचा विरोध करत तो वाऱ्याप्रमाणे आपल्या गावाकडे, वाटेगावकडे धाव घेत असतो. जोगीन प्रथा ही त्या काळी गावाची प्रतिष्ठा होती, गावाची इज्जत अब्रू होती. आणि जोगीन या प्रथेमध्ये एक नियम होता की जर जोगीन घेऊन जाणारी व्यक्ती त्याच्या गावाच्या हद्दीमध्ये पोहोचली तर शत्रू त्याला काहीही करू शकत नाहीत, आणि जर जोगीन गावामध्ये जायच्या अगोदरच त्याला पकडले तर त्याचा शिरच्छेद करण्यात येईल, अशी सुद्धा ही प्रथा होती. राणोजी आपला जीव मुठीत घेऊन वाऱ्याप्रमाणे धावत होता. मागून येणाऱ्या शत्रूंचा अतिशय शूरपणे तो प्रतिकार करत होता आणि जोगीन घेऊन राणोजी आपल्या वाटेगावच्या हद्दीमध्ये पोहोचला. परंतु बापू खोत याने मात्र अन्याय केला. त्याने त्याचा शब्द पाळला नाही आणि राणोजीच्या पाठीमागून एक भाला फेकला. राणोजी घोड्यावरून खाली कोसळला. बापू खोतानं राणोजीचं शिर कापलं आणि तो ती घेऊन माघारी गेला. दुसऱ्या दिवशी गावामध्ये हल्ला माजला आणि लोक म्हणू लागले की बापू खोतानं हे काही चांगलं काम केलेलं नाही, त्याने घात केला, तो नियमाप्रमाणे वागला नाही. आणि गावकऱ्यांनी ठरवलं की जोपर्यंत राणोजीचं शिर गावामध्ये आणत नाहीत तोपर्यंत त्याचा अंत्यसंस्कार करायचा नाही. गावासाठी राणोजी मरण पावला, परंतु त्याच्या कुटुंबावरती मात्र खूप मोठं संकट येऊन कोसळलं. लहान मुलं, फकीरा त्यावेळेस केवळ 5 ते 6 वर्षांचा होता. ही लेकरं सांभाळणं आणि बुडत्या घराला पुन्हा वर घेऊन येणं हे खूप जास्त कष्टाचं काम होतं. राणोजीने आपल्या गावासाठी, गावाच्या इज्जतीसाठी आपले प्राण अर्पण केले आणि राणोजी इतिहासामध्ये अजरामर झाला. त्यानंतर 10 वर्षांनीच फकीरा राणोजीचा मुलगा तो एक उमदार तरुण बनला. बापाचं शौर्य त्याच्या नसानसामध्ये दौडत होतं आणि तोच बापाचा रक्तरंजित इतिहास त्याच्या धमन्यांमधून वाहत होता. फकीरा एक संघर्षमयी, शूरवीर, धाडसी आणि कर्तबगार पुरुष होता. फकीरानंही आपल्या गावातली जोगीन प्रथा व्यवस्थितरित्या पार पाडली. तो त्या जोगिनीची व्यवस्थितरित्या देखभाल करत होता. परंतु संकट मात्र टळलं नव्हतं. बापू खोत या 10-12 वर्षांमध्ये जोगीन कशा प्रकारे आपल्या गावामध्ये घेऊन यायची
याचा खूप जास्त प्रयत्न करत होता, योजना आखत होता, परंतु फकीरासारख्या युवकासमोर तो त्याचा नाईलाज होत होता. तो कधीच जिंकू शकत नव्हता. आणि एका वेळी फकीरा आणि त्याच्या सवंगड्यांचा डोळा चुकवून बापू खोत त्या यात्रेमध्ये हल्ला करतो आणि फकीरा आणि त्याची सवंगडी त्याचा अत्यंत शूरतेने त्याच्या सोबत लढा देतात. फकीरा हा बापू खोताच्या मागे धावतो तलवार घेऊन, परंतु तो बापू खोताला मृत्यूदंड देत नाही. त्याने त्याला त्याच्या गावाच्या हद्दीतच पकडलेलं असतं, परंतु बापू खोताला मृत्यूदंड न देता तो बापू खोताला रिकाम्या हाताने जाऊ देतो. विंचू मारून टाकायचा नाही, परंतु त्याची नांगी मात्र तोडायची, अशाच प्रकारचं कार्य त्या ठिकाणी फकीराने केलेलं असतं. आणि त्यानंतर मात्र बापू खोत अत्यंत अपमानाच्या ज्वालेमध्ये जळत असतो. फकीराचे दिवस चांगले चालले होते आणि अचानक गावावरती एक खूप मोठं संकट येऊन ठेपलं. ते संकट होतं भूकमारीचं, उपासमारीचं. आणि फकीराला आपल्या डोळ्यात देखत कित्येक लोकांची प्रेत दिसत होती. फकीरा आणि त्याच्या सवंगड्यांना रोज कितीतरी प्रेत जमिनीमध्ये पुरावी लागत होती. अन्ना वाचून लोक तडफडत होती, अन्न अन्न करून जीव सोडत होती. आणि फकीराला मात्र हे देखवत नव्हतं. तो पाटलाकडे जातो, पाटलाला विनंती करतो की महारवाड्यात कुणी डोकून पाहायला येत नाही आणि महारवाड्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची झालेली आहे. उपासमारीमुळे रोज 1, 2, 4, 5 अशा प्रकारची प्रेत आम्हाला उचलावी लागत आहेत. त्यावेळेस पाटील म्हणतो की मी इंग्रजांकडे अशी बातमी दिलेली आहे, परंतु त्यांच्याकडून अजून काहीही मदत आलेली नाही. तुला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा, फक्त कुत्र्याप्रमाणे मरू नका, जिवंत राहा, वेळ निघून जाईल. आणि पाटलाचे हे शब्द फकीराला एक उभारी देतात. त्याच्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहतो की इंग्रज सरकार जर आपल्याला मदत करत नसेल तर मग आपण आपली माणसं अशी मरताना पाहायची का? मग तो ठरवतो की इंग्रजांच्या जे धान्याचं भांडार आहे, कोठार आहे, त्यावरती हल्ला करायचा. आणि वेळ ठरते. संध्याकाळी रात्रीच्या अंधारात फकीरा आणि त्याची सवंगडी मिळून सरकारी गोदाम लुटतात. सगळ्या गावामध्ये धान्य वाटप करतात. फकीरा हा त्याच्या माणसांसाठी प्राणदाता ठरतो. परंतु ज्या वेळेस इंग्रजांना ही बातमी समजते त्यावेळेस सगळं इंग्रज सरकार त्याच्या पाठीमाग त्याला पकडण्यासाठी धाव घेतं. आणि फकीराचं फक्त रानावनातून हिंडण्याचं आयुष्य सुरू होतं. फकीराने त्याचं सर्वस्व आपल्या समाजासाठी, समाजातील प्रत्येक माणसासाठी अर्पण केलेलं असतं, परंतु त्या चोरीमुळे फकीराला आपली घरदार, कुटुंब सगळं सोडून रानावनात फिरावं लागतं. आणि इंग्रज सरकार त्याला पकडण्यासाठी खूप जास्त हालचाली करायला सुरुवात करतं. परंतु फकीरा म्हणजे वारा असतो, वारा जो कुणाच्याही हाती लागू शकत नाही. मग इंग्रज सरकार दुसरा डाव आखतो. तो फकीराची आई, त्यानंतर आजी, आजोबा, बायको यांना इंग्रज तुरुंगामध्ये डांबून ठेवतात. त्यांच्यावरती अत्यंत अत्याचार करतात. आणि ज्या वेळेस फकीराला ही बातमी समजते त्यावेळेस त्याचं धैर्य खचतं. तो विचार करतो की आपण जिवंत राहून काय करणार? जर आपली माणसं जिवंत नसली तर मी तरी कसा जगू? आणि शेवटी फकीरा आत्मसमर्पण करतो. इंग्रजांना घाबरून नाही तर आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी आणि एक नवीन आदर्श समाजासमोर निर्माण करण्यासाठी फकीरा स्वतःचं आयुष्य इंग्रजांना बहाल करतो. फकीराची ही कहाणी आपल्याला धैर्य देते. कितीही मोठं संकट आलं तरी त्या संकटाला न घाबरता त्याच्यावरती कशा प्रकारे आपण मात करू शकतो याचा वेगळाच धडा आपल्याला या फकीरा कादंबरीमधून वाचायला मिळतो. आज देशाची स्थिती पाहता असं वाटतं की प्रत्येक गल्लोगल्ली एक एक फकीरा निर्माण झाला पाहिजे, जो या सत्तेविरुद्ध
अन्यायाविरुद्ध लढा देईल आणि त्यावेळेसच ही फकीराही कादंबरी खरोखर अजरामर होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.